नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू। पोलीस विभागाला मिळाल्या अत्याधुनिक रायफल। पहिल्या पावसाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य। आणि शिवसेनेचे जिल्हा परिषद मध्ये बंद दरवाजा आंदोलन। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली। पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग पेरणीच्या कामाला लागला आहे। मागील 2 दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली। पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। पावसाने उघड देताच शेतकरी डवरणी व वखरणी करून शेताला पेरणीयोग्य करीत आहेत। शेतात जमा झालेल्या काडी कचरा तसेच ज्वारीचे फण वेचण्याचे कामास सुरुवात झाली आहे। या कामाकरिता मजुरांची लगबग शेतात पाहाव्यास मिळते। जर याप्रमाणे पावसाचे आगमन वेळोवेळी झाले तर यावर्षी पिकांचे उत्पन्न चांगले होण्याची शक्यता एका शेतकऱ्याने व्यक्त केली। चालू आहे आणि या वर्षी खूप चांगला पाऊस झाल्यामुळे आम्ही बीटी कापसाची लागवड यावर्षी करत आहोत आणि यामुळे शेतकरी खूप सुखावला आहे। यावर्षी लवकर पाऊस आल्यामुळे आणि पावसाची पुढेही पाऊस चांगला राहील अशी देवाकडून अपेक्षा करतो। तर दुसरीकडे पावसाच्या आगमनामुळे शेतकरी पेरणीकरिता बियाणे व खताच्या खरेदीकरिता कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत। शेतकऱ्यांची ही वाढती गर्दी पाहता कृषी केंद्र चालकांची व्यावसायिकता जागृत झाली आहे। काही कृषी केंद्रातून बीटी कापसाचे अजित, डॉक्टर ब्रँड, मल्लिका व 207 बियाणे गायब झाले आहेत। या मोबदल्यात शेतकऱ्यांना इतर बियाणे देण्यात येत आहेत। बियाण्यांच्या या काळ्या बाजारात शेतकरी नाहक भरडला जात आहे। शेतकऱ्याने अधिक दाम दिले तर पाहिजे ते बियाणे देण्यात येतात। या काळा बाजाराकडे संबंधित विभागाचे अधिकारी मात्र डोळे झाक करीत आहेत। त्यामुळे कृषी केंद्र चालकांची हिंमत वाढली आहे। अकोला पोलीस विभागाला अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न असून त्या अंतर्गत जुने शहर पोलीस स्टेशनला SLR रायफल व 480 राऊंड वितरित करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील पोलीस विभाग अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। पोलीस विभागाजवळ यापूर्वी 14 मस्किट रायफल व 303 पिस्तॉलचा संग्रह होता, परंतु सदर रायफल जुन्या पद्धतीच्या आहेत। पोलिसांपेक्षा आधुनिक हत्यारे गुंडांजवळ आहेत। याच गुंडांसोबत 2 हात करण्याकरिता व शहरात वाढत चाललेले हिंसक प्रकार पाहता पोलिसांना अत्याधुनिक रायफल देऊन सुसज्ज करण्यात येत आहे। वेळीची मागणी पाहता गृह विभाग व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मागणीवरून पोलीस विभागात नवीन रायफल पाठविण्यात आल्या। या रायफल पहिल्यांदा जुने शहर पोलीस स्टेशनला देण्यात आल्या। या रायफलला चालविण्याचे विशेष प्रशिक्षण जुने शहर पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले। SLR रायफल व CRO राऊंड गाडीतून उतरविताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। याबाबत ठाणेदार वडमारे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। पोलीस दलामध्ये आधुनिकीकरणाचं सुरुवात झालेली आहे। माननीय SPSO श्री वीरेंद्र मिश्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली अकोला शहरामध्ये पोलीस दलाचं आधुनिकीकरण करताना पोलीस स्टेशनला असलेल्या ज्या जुन्या पद्धतीच्या ज्या रायफली होत्या की ज्याला आम्ही 410 मस्केट म्हणत होतो आणि ज्याचा कधी काही उपयोगही होत नव्हता पूर्वी, तर 410 मस्केट आणि 303 ही रायफल सध्या SRP वगैरे यांच्याजवळ देश सुरक्षेमध्ये जिथे वापरलं त्या ठिकाणी वापरली जाते। तर आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सध्या पोलीस स्टेशनला आमच्याकडे 43 SLR व 42 SLR व 840 राऊंड्स आमच्याकडे देण्यात आलेले आहेत आणि त्याला इथे आम्ही पोलीस स्टेशनला आज आम्हाला त्या वाटप करण्यात आल्या आणि त्या आम्ही पोलीस स्टेशनला जमा करून दिलेल्या आहेत। तर हे आधुनिकीकरण करत असतानाच माननीय SPSO यांनी
पोलीस स्टेशनच्या एक ना एक अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून ती SLR रायफल कशी चालवायची याचे गेल्या 8 दिवसांमध्ये संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे व या रायफलमधून कसं फायर करायचं याचे देखील प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. पहिल्याच पावसाने शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य केले. जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलाचे साम्राज्य पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरात पहिल्याच पावसाने शहरातील प्रमुख रस्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची दुर्दशा केली. संपूर्ण जिल्ह्यातून दूरदूरून आपल्या विविध कामाबाबत शेकडो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाची ही अवस्था पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील डबक्यातून वाट काढीत नागरिकांना कार्यालयात जावे लागत आहे. त्यानंतर नागरिकांचा सामना होतो चिखलाशी. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चिखल तुडवीत तारेवरची कसरत करीत नागरिक येथील कार्यालयात पोहोचतात, तर दुसरीकडे पुरवठा विभागाच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य झाले आहे. या ठिकाणी मालमत्ता खरेदी विक्रीच्या पंजीकरण विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही चिखलच चिखल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या प्रमुख कार्यालय परिसरात पहिल्याच पावसाने रस्त्याची दुरावस्था करून चिखलाचे साम्राज्य केले, तर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. या परिसराचे चित्रीकरण करीत असताना तेथे उपस्थित काही हमालांना लाज वाटल्याने त्यांनी हातात फावडे घेऊन चिखल असलेल्या रस्त्यावर रेती टाकली. एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने हमालांना लाज वाटली तर अधिकारी व कर्मचारी काय विचार करीत असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील चिखल लवकरात लवकर काढण्याची मागणी होत आहे. मंगळवारी अकोटचे आमदार श्री संजय गावंडे यांनी 200 कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद कृषी विभागात धडक दिली. यावेळी आमदार व कृषी अधिकाऱ्यात 1.5 तास बंद दरवाजामागे चर्चा झाली. त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात चर्चेला पेव फुटला. कोणी कोठे केव्हा व कशाकरिता आंदोलन करणार या बाबीचा अंदाज लावणे कठीण आहे. आंदोलनाचेही आता विविध प्रकार समोर येत आहेत. अकोटचे शिवसेनेचे आमदार संजय गावंडे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी कार्यालयात बंदद्वार आंदोलन करून आंदोलनाच्या लिस्टमध्ये एक नवीन आंदोलन सहभागी केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या बियाणे व खतांच्या काळाबाजारात विरोधात संजय गावंडे मंगळवारी 100 ते 200 कार्यकर्त्यांसह जय भवानी जय शिवाजीचे नारे देत जिल्हा परिषदेत धडकले. आता काय होणार हा विचार करीत जिल्हा परिषदचे कर्मचारी व उपस्थित नागरिक उत्सुकतेने पाहत होते. आमदार श्री गावंडे यांनी जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी उदय काथोडे यांच्या कक्षात प्रवेश करीत सोबत आलेल्या शिवसैनिकांना बाहेरून दरवाजाला कुलूप लावण्याचे आदेश दिले. कृषी अधिकारी व आमदार यांच्यात बंद दरवाजाआड शेतकऱ्यांवरील होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा झाली, तर बाहेर शिवसैनिक जोरदार नारेबाजी करीत होते. अर्धा तास नव्हे तब्बल 1 तास आमदार महोदय बाहेर आले नाही. तोपर्यंत बाहेर उपस्थित शिवसैनिकांचा जोश थंडावला होता. ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे बसून शिवसैनिक टाइमपास करताना दिसले. आंदोलनकर्त्यांना थांबविण्यासाठी आलेले पोलीसही कंटाळवाणी झाली. शेवटी 1.5 तासानंतर आमदारांनी दरवाजा उघडण्याचे आदेश दिले. त्यानंतर आंदोलनकर्ते व मीडियाकर्मी आत पोहोचले. यावेळी आमदार गावंडे यांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत व बियाणे खतांच्या काळाबाजार थांबविण्याच्या मागणीचे निवेदन कृषी अधिकारी उदय काथोडे यांना दिले. तेथून बाहेर पडल्यावर आमदार संजय गावंडे यांनी आंदोलनाची माहिती दिली. 1.5 तास बंद दरवाजामागे आमदार व कृषी अधिकाऱ्यात काय चर्चा झाली हे गुपित मात्र समजले नाही. याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. आंदोलन कशासाठी आता? या हंगामात जो बियाण्यांचा काळाबाजार झाला तो शेतकरी वर झालेला मोठा अन्याय आहे आणि हा अधिकारी व कृषी सेवा केंद्राचे जे चालक आहेत त्या दोघांच्या संगनमताने झालेला आहे. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये या दृष्टीने हे फक्त प्रतिकात्मक आंदोलन होतं. जर भविष्यात सुद्धा हे चालूच राहिलं तर शिवसेना स्टाईलने आंदोलन यानंतर करण्यात येईल. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. श्री संत गजानन महाराज प्रसन्न. गजानन नगरी सतीश मोटर्सच्या बाजूला, खामगाव रोड, अकोला. गजानन नगरीमध्ये आकर्षक व भव्य प्रवेशद्वार. गजानन नगरी संपूर्ण लेआउट मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, रोडच्या दोन्ही बाजूला पेव्हिंग टाइल्सची व्यवस्था, पाण्याकरिता पाईपलाईन द्वारे नळाची योजना, इलेक्ट्रिक पोलसह इलेक्ट्रिक लाईन व डीपीची व्यवस्था, रोडच्या मध्यभागी आकर्षक बगीचा व ज्यात स्ट्रीट लाईटची व्यवस्था, रोडच्या दोन्ही बाजूला अंडरग्राउंड ड्रेनेज, नाली सिस्टीम. बुकिंग रक्कम 15 रुपये प्रति चौरस फूट. प्लॉट बुकिंग लेआउट वर सुरू आहे. 15 महिन्यांची दीर्घ मुदत. प्लॉट बुकिंग करता संपर्क
अभिजित कीटे, दुशांत सोलंकी, रोशन मेहकरे, नरहर शेट्टीवार बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्सचा उत्कृष्ट प्रकल्प. कीर्ती कोचिंग क्लासेस, यश तुमचे ध्येय आमचे. 9वी पास विद्यार्थ्यांसाठी 10वी 3ही माध्यमकरिता बेस्ट 5 साठी वर्षभर तयारी. 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू. PMT PETची 1 महिन्यात गेसिंग तयारी. क्लासची वैशिष्ट्ये, सर्व विषय एकाच ठिकाणी, तज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रत्येक आठवड्याला टेस्टने तयारी, परीक्षाआधी टेस्ट सिरीज व गेसिंगने तयारी. वर्षभर प्राध्यापिका कीर्ती दीक्षित मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन. 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्यांना संधी, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क व्यवस्थापक अंकुश इटकीकर, संचालिका कीर्ती दीक्षित मॅडम. कीर्ती कोचिंग क्लासेस, कलश अपार्टमेंट, मन मंदिर साड़ी शोरूम के बाजूला, दुर्गा चौक, अकोला. बजाज 2 व्हीलर के अकोला वाशिम जिले के अधिकृत विक्रेता गोयनका बजाज का अब अपनी ही भव्य आलीशान वास्तु में स्थानांतरण. आपकी सेवा में और अधिक सुविधाओं और खूबियों के साथ आपका विश्वसनीय गोयनका बजाज नई जगह में प्लैटिना, बॉक्सर, पल्सर, डिस्कवर, एवेंजर, बजाज के सभी मॉडल्स मनपसंद रंगों में, स्पॉट फाइनेंस, एक्सचेंज सुविधा के साथ में हमारी बेहतर सर्विसेज, संपूर्ण ऑटोमेटेड वर्कशॉप, कंपनी के अनुभवी तज्ञ मैकेनिकल्स की टीम, बजाज 2 व्हीलर के सभी प्रकार के ओरिजिनल पार्ट्स उपलब्ध, विनम्र, तत्पर और पारदर्शी सेवा. तो देर किस बात की, आज ही पधारिए गोयनका बजाज, शिवाजी पार्क के सामने, अकोट रोड, अकोला. शास्त्रीनगर मधील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायदळ दिंडी रवाना झाली. या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शास्त्रीनगर मधील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूर करिता पायदळ दिंडी रवाना झाली. ही पायदळ दिंडी 28 जूनला श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल चरणी पोहोचणार आहे. 19 जून मंगळवारी श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ही पायदळ दिंडी निघाली. एकोणीस जूनला ही दिंडी आलेगाव येथे पोहोचणार आहे. 20 जूनला मेहकर, 21 जून नायगाव, 22 जूनला हनकवाडी, 23 जूनला माजलगाव, 24 जूनला गुरव तालुका केज, 25 जूनला पानगाव, 26 जूनला खांडवी, 27 जूनला अरणला, तर 28 जूनला ही दिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे. या दिंडी सोहळ्याचे आयोजन नंदू ढोरे यांनी केले. हरिभक्त परायण प्रभाकर ढोळे, महाराज गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या या दिंडीत राजेश देशमुख, नंदू ढोरे, राजेश खांदेले, राजू आवारे, भागवत नाहीसे, रामदास पंथ, अशोक सुनाने, केतन नाहीसे, गोपाळ नाहीसे, दीपक हेरोळे आदी वारकऱ्यांनी सहभाग घेतला. दिंडीचे हे 9वे वर्ष आहे. या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शहरातील वाड्यात सबमर्सिबल पंप लावण्याचे कार्य सुरू आहे. काही ठेकेदार जुने हँडपंपचे साहित्य हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील जवळपास सर्वच वाड्यांमध्ये 3 ते 4 हातपंपावर सबमर्सिबल पंप लावण्यात आले. सदर सबमर्सिबल पंप लावण्याचा ठेका ज्या ज्या ठेकेदारांना देण्यात आला त्या ठेकेदारांनी नवीन शक्कल लढवीत आपले बिल मिळविण्याचा पहिलेच काही रुपये कमविण्याचा फंडा वापरला. हातपंपावर सबमर्सिबल लावण्यापूर्वी हातपंपांच्या लोखंडी ढाचा व आतमध्ये टाकण्यात आलेली पाईपलाईन व सिलेंडर मनपाच्या जलप्रदाय विभागाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु नगरसेवकाशी संगनमत करून काही ठेकेदारांनी हे साहित्य मनपाकडे न जमा करता परस्पर विकले. तसेच मनपा प्रशासनालाही याकडे लक्ष द्यावयास वेळ नाही. मनपा प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे काही ठेकेदारांनी हे सर्वच साहित्य हडप केले. पुढे जेव्हा हातपंप लावण्याचा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा हेच साहित्य हातपंप दुरुस्तीकरिता वापरून पैसा काढण्यात येईल.
हा प्रकार सर्वांच्याच संगनमताने सुरू आहे. जलप्रदायाच्या ठेकेदारीत दम नाही असे म्हणणारे ठेकेदार जलप्रदाय विभागाच्या ठेक्याकरिता वारंवार उत्सुकता का दाखवितात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आपसात समन्वय साधण्याच्या उद्देशाने तथा कामकाजात सुधार व्हावा या उद्देशाने मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने एका बैठकीचे आयोजन सकाळी 10 वाजता मनपा परिसरात करण्यात आले. काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मनमानीबाबत पदाधिकारी व नगरसेवक दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करीत होते. काही कर्मचारी तर एवढे दबंग झाले आहेत की ते आपल्या विभाग प्रमुखाची एकही गोष्ट ऐकण्यास तयार नाही. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. परंतु तरीही कर्मचाऱ्यांना सुधारण्याचा एकतरी चान्स द्यावा असाही सूर काही पदाधिकाऱ्यांमधून येत आहे. त्यामुळेच समन्वय साधण्याच्या उद्देशाने व कामकाज सुधारण्याकरिता मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांचे कामकाज किती सुधारणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुन्या आळशी प्लॉटमध्ये घरी परतणाऱ्या एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. सोमवारी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान स्वावलंबी विद्यालयाच्या मागे काही अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची टाकून एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न केला. अलंकार मार्केट स्थित श्रीजी मार्केटिंगचे संचालक अनिल तापडिया आपल्या दुकानाला बंद करून घराकडे जात असताना अचानक स्वावलंबी विद्यालयामागे 2 बाईक स्वारांनी मागील बाजूने येऊन डोळ्यात मिरची पावडर फेकली व त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु अनिल तापडिया यांनी आरडाओरड केल्याने जवळपासच्या नागरिकांनी धाव घेत या चोरट्यांवर दगडफेक करीत त्यांना पळवून लावले. दिवसभराच्या व्यवसायातील जवळपास 80,000 रुपये घेऊन अनिल तापडिया घरी जात होते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा व्यापारी लुटण्यापासून बचावला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. गाड़ी पे जा रहा था, पीछे से 2 लोग होंडा के ऊपर आए थे. सामने चलाने वाला जो था उसका लाल टी शर्ट था, उसने मिर्ची मारा मेरा, जोर से चिल्लाया मैं, इसलिए वो भाग गए. आप कहाँ जॉब करते, क्या है, किस में? मेरा खुद का दुकान है. बैग में कैश लिए? कैश है. बंगलोर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अकोल्याचे 83 वर्षीय मुधोळकर यांनी 3 सुवर्ण पदक पटकाविले. 32वी नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2012 कर्नाटक मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने श्री कंटीराव स्टेडियम बेंगलोर येथे दिनांक 4 जून ते 7 जून 2012 रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय स्पर्धेत 16 राज्यातील 1500 खेळाडू सहभागी झाले होते. अकोला येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू देवकुमार मुधोळकर शतकाकडे वाटचाल करीत असताना वयाच्या 84व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करीत उंच उडी 1.10, लांब उडी 3 मीटर व तिहेरी उडी 5.20 मीटर असे 3 सुवर्ण मिळविले. ऑगस्ट 2012 मध्ये श्रीलंका सिलोन येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली. आयुष्याच्या शतकाकडे वाटचाल करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देवकुमार मुधोळकर यांचे यश भारतीय क्रीडा क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करणारे ठरले आहे. सुमारे 6 दशकापासून विविध क्रीडा प्रकारात ते शेकडो पदकांचे मानकरी ठरले आहेत. अकोल्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी त्यांची ही कामगिरी भूषणावह असून त्यांच्या क्रमी कामगिरीचा सर्वत्र गौरव होत आहे. आयुष्याच्या शतकाकडे वाटचाल करीत असताना वयाच्या 84व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करीत मी 3 सुवर्ण पदके पटकावली. आता स्पर्धा कुठे होणार आहे? आता माझी श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाकरता निवड झालेली आहे. ही स्पर्धा ऑगस्टमध्ये होणार आहे. गंगानगरमधील मस्जिदकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याचे निर्माण कार्य करण्याची मागणी मुस्लिम बांधवांकडून होत आहे. जुने शहरातील गंगानगर बायपास जवळ एका मोठ्या मस्जिदीचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात आले. या मस्जिदमध्ये नमाज अदा करण्याकरिता मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव येतात.
या मस्जिदकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जेव्हापासून हा रस्ता बनला तेव्हापासून या रस्त्याचे निर्माण कार्यच करण्यात आले नाही. या परिसरात रस्त्यासोबतच नालीची समस्या विद्यमान आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या परिसरात नाल्याचे पाणी काढण्याची व्यवस्था नसल्याने परिसरात पाण्याचे डबके साचत आहेत. मस्जिदमध्ये जाणाऱ्या नागरिकांना या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या पाहता या परिसरातील नाल्यांचे निर्माण कार्य करण्याची मागणी होत आहे. जनता भाजी बाजारात झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. जनता भाजी बाजारात 17 जूनच्या रात्री हल्लेखोरांनी हातात तलवारी व लोखंडी रॉड घेऊन निरपराध नागरिकांना मारहाण केली. तसेच तोडफोड करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही व्यावसायिकांचे पैसेही लुटण्यात आले. तारफेल रहिवासी कुख्यात गुंड गोत्या गोंडाले व त्याच्या साथीदाराने हा हल्ला करीत जुन्या जनता भाजी बाजारात दहशत पसरविली. काही मोटरसायकलांचे नुकसान केले. या गुंडांवर कडक कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना जमानतीवर सुटण्यासाठी मार्ग मोकळा केला. या गुंडांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन भाजीपाला अडत दुकानदार असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी सज्जाद हुसेन, राजेश डाहे, रमेश क्षीरसागर, प्रकाश बालचंदानी सह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हमने अभी एक माननीय जिला अधिकारी साहब को निवेदन दिए है कि शनिवार की रात को हमारे मार्केट में कुछ गुंडों ने आके गुंडागर्दी की, जिनके हाथ में लाठियाँ, पैप, तलवारें थी. इन्होंने कुछ व्यापारियों को मारा, गाड़ियाँ फोड़ी, कुछ व्यापारियों के पैसे लूटे, एक जने का हाथ फ्रैक्चर है. इसके बाद भी पुलिस ने इसके ऊपर यानी तुतुर मुतुर कार्रवाई करके इनकी हाथों हाथ पकड़ के एक काम बहुत अच्छा किया पुलिस ने कि रातों रात इनको अरेस्ट किया. अरेस्ट करने के बाद में दूसरे दिन सुबह में उनकी जमानत हो गई. तो हमारी प्रशासन से ये मांग है माननीय एसपी साहब से और कलेक्टर साहब से कि ये जो घोर अपराधी गुंडागर्दी पूरे शहर में मचा रहे हैं और अकोले को गुंडा राज बनाना चाहते हैं, इनके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई की जाए. और जिन केसों में जमानत नहीं होती, जो कि हुआ है मार्केट में, वैसे गंभीर कलमे इनके ऊपर लगा के इनको सख्त सख्त सजा दी. जमाते इस्लामी हिंद संघटनेच्या वतीने सर्व धर्मातील नागरिकांना निःशुल्क कुराणाचे वितरण करण्यात आले. जमाते इस्लामी हिंद संघटनेच्या वतीने कुरान सभी के लिए नामक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत सर्वच धर्मातील नागरिकांना निःशुल्क कुराणाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त करताना सांगितले की कुराणामध्ये सर्व धर्मातील संदर्भात उच्च विचार व चांगल्या गोष्टींचा समावेश आहे. यावेळी डॉक्टर तायडे, डॉक्टर ठाणे, पत्रकार शौकत अली मीर, प्राध्यापक गाडवे पाटील, अहमद समी साहेब, इकरामुर रहमान, डॉक्टर मोहम्मद सफीक, डॉक्टर उमर कहाले, मोहम्मद अख्तार हुसेन आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करीत कुराणाच्या पवित्रतेविषयी व त्यामधील विचार अंमलात आणण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर कुराणाचे निःशुल्क वितरण करण्यात आले. महिन्याच्या आगमनापूर्वी पवित्र कुराण सर्वांसाठी हा कार्यक्रम आम्ही यासाठी आयोजित केला की पवित्र कुराण जगाच्या निर्मात्या स्वयंभू भगवंताकडून अवतरित अंतिम ईश मार्गदर्शिका आहे आणि ही संपूर्ण जगाच्या मानव कल्याणासाठी अवतरित झाली आहे. आणि या ग्रंथाचे आगमन रमजानच्या महिन्यात प्रारंभ झाले, म्हणून आम्ही या प्रसंगी हा कार्यक्रम आयोजित केला जेणेकरून त्या लोकांपर्यंत त्यांच्या निर्मात्या भगवंताचा संदेश पोहोचावा. कारण ही जबाबदारी आमची आहे आणि अल्लाने ही घोषणा केली की आता आम्ही दुसरा ग्रंथ अवतरित करणार नाही. म्हणजे पवित्र कुराण हा अंतिम मार्गदर्शक ग्रंथ आहे आणि जगात आज पवित्र कुराणच्या शिवाय दुसरा कोणताही ईश्वरीय मार्गदर्शक ग्रंथ बदलाशिवाय उपलब्ध नाही. शहरातील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. शहरातील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात मंगळवार 19 जूनला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिराचे संस्थापक श्री नंदकिशोर पाटील व शोभाताई पाटील यांच्या हस्ते माता अन्नपूर्णेचे विधिवत पूजन करण्यात आले. श्री विठ्ठल पाटील व अन्नपूर्णेश पाटील यांनी मिष्ठान्न भोग विधी व कन्यापूजनात सहभाग घेतला. प्रमुख अतिथी म्हणून श्री रामदासजी मुळे, सौ कृष्णाताई रामदासजी मुळे, मनीषा मुळे यांनी पूजनात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला यजमान म्हणून डॉक्टर नरेंद्र राठी, डॉक्टर आकांक्षा राठी, डॉक्टर मनीषा राठी, भिकुलालजी राठी, सुभद्राबाई राठी, डॉक्टर अशोक राठी, सौ मीना राठी, राजेंद्र, सुनीता, जयप्रकाश,
सौ ज्योती, विजय, अमित, शिवम, सांकेत राठी परिवाराने अन्नदान करून पुण्यसेवेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बबनराव पिसे, सौ हेमा पिसे, रजनीकांत जाडाजी, गजानन सदार, कमलकिशोर शर्मा, दीपक निंबाळकर, सचिन टेकाडे, मोहन पाटील, प्रकाश निंबाळकर, प्रमोद श्रीनाथ, नरेंद्र नायसे, निलेश काळे, अंबुसकर, ठाकूर, चराटे, देवगीकर यांनी परिश्रम घेतले. प्रभाग क्रमांक 17 मधील एका सर्व्हिस गल्लीत अतिक्रमण करण्यात आले. सदर अतिक्रमणाकरिता नालीला तोडण्याचा प्रताप एका महाशयाने केला. ॲडव्होकेट शहाने सर्व्हिस गल्लीत अतिक्रमण करून पूर्ण नाली बंद करण्यात आल्याने नालीचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी मनपाकडे तक्रार सुद्धा केली, परंतु आतापर्यंत मनपाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ही समस्या उग्र रूप धारण करू शकते व नाल्याचे घाण पाणी नागरिकांच्या घरात प्रवेश करू शकते. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पूर्ण लाईन आहे पाठीमागे, या पूर्ण लाईनला याचा त्रास होऊ शकतो. पावसामुळे हे जर भिंत बांधली तर पूर्ण पाणी जमा होऊन इथं बऱ्याच प्रकारचे म्हणजे जीवजंतूही घरात कोणाच्या शिरू शकतात. साप वगैरे अशा बऱ्याचशा होऊ शकतात आणि आरोग्याला तो धोका होतेच. हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी इथं टीमी पाठवल्या, परंतु याच्यावर कोणताही उपाय अजूनही काढलेला नाही महानगरपालिकेत. अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी महानगरपालिकेचे आयुक्त येऊन किंवा त्यांचे कोणती तरी टीम येऊन त्यांना नोटीस तरी द्यायला पाहिजे होती की बा हे काम जे आहे नाली सोडून करावे. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू. पोलीस विभागाला मिळाल्या अत्याधुनिक रायफल. पहिल्या पावसाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य. आणि शिवसेनेचे जिल्हा परिषद मध्ये बंद दरवाजा आंदोलन. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.